तर पीक विम्यासंदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज अतिशय आनंदाची बातमी आहे। तर आज 1 ऑगस्ट रात्री 9 वाजल्यापासून तर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 100% पीक विमा जमा होणार आहेत। तर त्यामध्ये दोनच पिकाचा पीक विमा इथं मंजूर झालेला आहे, सोयाबीन, कापूस। तर अशाच पिकांना मिळणार आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना व तुम्ही जर हे जर काम केलेलं असेल तर तुमच्यासुद्धा बँक खात्यात आज 1 ऑगस्ट म्हणजे रात्री 9 वाजल्यापासून पीक विमा जमा होईल। त्याचा जो काही GR आहे व कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर भरपाईची जी काही रक्कम आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या आता आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा होणार आहेत। तर आता जी काही भरपाईची रक्कम आहे तर या जिल्ह्यात वाटप जे आता होणार आहेत तर त्यामध्ये अधिक 102 लाख हेक्टरीचे जे काही पीक विमा इथं सुरक्षित करण्यात आलेले आहेत। तर आता खरीप पीक विमा 2024चे जे काही फॉर्म भरलेले आहेत तर 102 लाख हेक्टरीपर्यंत पीक विमा इथं सुरक्षित झालेला आहे। त्याचप्रमाणे जर तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला आता ई-पीक पाहणी म्हणजे आजपासून सुरू झालेली आहेत। त्यानंतर तक्रार नोंदवायची आहे तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहेत। तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ई-पीक पाहणी करणे का आवश्यक आहे व तुम्ही जर आता ई-पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला भरपाईची 1 रुपया त्याचप्रमाणे पीक विमा इथं मिळणार नाही। तर आता यामध्ये जे काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होईल तर त्यामध्ये सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये नुकसान झालेलं आहे तर त्यांनी आता 72 तासाच्या आत तुम्ही तुमची तक्रार नोंदवून घ्या। तर आता आपण त्याचा जो काही GR आहे GR पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आपण आता GR ओपन केलेला आहे। तर राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाच आता पीक विमा इथं मिळणार आहेत। जर तुम्हाला तूर, उडीद, मूग असे जर पिकं टाकलेले असेल तर त्यांचा पीक विमा इथं मिळणार नाही। तर ज्या शेतकऱ्यांनी पेरे चढवलेले आहे म्हणजे ई-पीक पाहणी केलेली आहे तर त्यांच्या सातबाऱ्यावर जे काही खरीप पीक विमा 2023चा केलेला असेल तर त्यामध्ये सोयाबीन आणि कापूस जर तुम्ही टाकलेला असेल त्या क्षेत्रानुसारच तुम्हाला त्याची जे काही अमाऊंट आहे ते आता मिळणार आहेत। तर राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केलेली आहे अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांनी अर्थसहाय्याची जी काही पात्र इथं ठरलेले आहेत। तर ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली आहे तर असे शेतकरी यासाठी पात्र ठरलेले आहेत। तर अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल। ई-पीक पाहणी ॲपद्वारे पोर्टल नोंदणी असलेल्या क्षेत्रानुसार तर तुम्ही बघू शकता जे की तुम्ही आता तुम्ही जर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये 4 एकरचा जर तुम्ही कापूस टाकलेला असेल किंवा सोयाबीन टाकलेलं असेल पण तुम्ही पेऱ्यावर जे आहे ते 1 एकरचं टाकलेलं असेल तर तुम्हाला 3 एकर जे आहे मिळणार नाही। तुम्ही जे काही क्षेत्र टाकलेलं आहे ते 1 एकरचं तुम्हाला इथं मिळणार आहे ई-पीक पाहणीद्वारे जे की क्षेत्र त्यानुसारच तुम्हाला इथं मिळणार आहे। सदर शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार सेंडिंग जे आहे तर ज्यामध्ये तुम्हाला PM किसानचे हप्ते मिळत राहते आणि नमो शेतकरी योजनेचे जे की तुमच्या आधार लिंक बँक खात्याला आहे। तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात इथं पैसे जमा होणार आहेत। तर तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही, तर तुम्हाला DBTच्या माध्यमातून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा होणार आहे। सदर योजना फक्त 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाच इथं मिळणार आहे। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता सोयाबीन कापूसचा जर तुम्ही पीक विमा काढलेला असेल खरीप 2023मध्ये जर तुम्ही पेरे चढवलेले असेल म्हणजे ई-पीक पाहणी केलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पीक विमा DBTच्या माध्यमातून त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथे जमा होणार आहेत। तरीसुद्धा तुम्हाला पीक विम्याची जर रक्कम मिळालेली नसेल तर आता तुम्ही घरबसल्या पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरून जाऊन चेक करू शकता की तुम्हाला कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळालेला आहे। जर मिळालेला नसेल तर तुम्ही चेक करू शकता की का मिळालेलं नाही, पेंडिंग आहे, स्टेटस चेक करू शकता किंवा त्याचं जे काही पेमेंट आहे ते टोटल क्लेम म्हणजे किती झालेलं आहे ते सुद्धा घरबसल्या चेक करू शकता।
यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ पीक विम्याबद्दल आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे। त्याचप्रमाणे आता नमोचा हप्तासुद्धा लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे, तर त्याबद्दल त्याची तारीखसुद्धा डिक्लेअर झालेली आहे। तर यावरती सुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे। ते जर तुम्ही व्हिडिओ बघितलेले नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या। सर्व अपडेट्स तुम्हाला चॅनलला बघायला मिळेल। थँक्यू।